सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील नवभारत शिक्षण संस्थेत मोठा शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आलाय। तब्बल 20 शिक्षकांची शिक्षक भरती शिक्षण उपसंचालकांकडून रद्दबातल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील नवभारत शिक्षण संस्थेत मोठा शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आला आहे। तब्बल 20 माध्यमिक शिक्षकांचे शालार्थ आयडी कोल्हापूरच्या शिक्षण उपसंचालकांनी रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी सुनावणी घेत हा निर्णय दिला आहे। 2010 ते 2012 या कालावधीत करण्यात आलेली ही शिक्षक भरती चुकीची ठरवी संबंधित 20 शिक्षकांची भरती बोगस असल्याचं आदेशात नमूद करण्यात आलेलं आहे। माजी शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील हा प्रकार असल्याने प्रकरणाला अधिकच राजकीय रंग चढला आहे। माजी मुख्याध्यापक तथा तत्कालीन संस्था सचिव प्रेमानंद नाडकर्णी, शीतल राऊळ, अजय परब, सोमनाथ गोंधळी यांनी या भरतीविरोधात लढा दिला होता। अंदाजे हा सुमारे 8 ते 10 कोटी रुपयांचा घोटाळा असून संबंधित शिक्षकांनी घेतलेल्या वेतनाची शासनाकडून वसुली होण्याची शक्यता आहे आणि या निर्णयामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। प्रेमानंद नाडकर्णी, शीतल राऊळ, अजय परब, सोमनाथ गोंधळी या 4 जणांनी हा लढा दिला होता। त्यांनी तक्रारदार बनून काम केलं होतं। जे 20 शिक्षक भरती झाले होते ते मुंबई उच्च न्यायालयात गेले होते। त्यांनी या 4 जणांना या केसमध्ये पार्टी केलं होतं। यात 8 ते 10 कोटींचा घोटाळा झाला असा शिक्षण उपसंचालक यांच्या आदेशामध्ये आणि जो रिपोर्ट दिला आहे तसेच जो निर्णय दिला आहे त्याच्यात नमूद केलं आहे। शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्या रिपोर्टमध्ये 8 ते 10 कोटीचा वसुलीचा आदेश आहे। यात संस्थाचालक, मान्यता देणारे तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि संस्थेतील तत्कालीन मुख्याध्यापक, भरती केलेले शिक्षक, नोकर, क्लार्क, संबंधित इतर लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई ही संस्था बांदा भागामध्ये आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये आपल्या 10 शाळा चालवतात। या शाळांपैकी 7 शाळांमध्ये या संस्थेने 20 बोगस शिक्षक भरले आणि हे कळलं कसं, मी 17ला हेडमास्टर म्हणून रिटायर झाल्यानंतर 18 सालामध्ये जी समायोजनाची यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये 9 बोगस शिक्षक त्याने दाखवले होते। आणि मग हे 9 बोगस शिक्षक कोण हे ज्यावेळी आम्ही शोधायचा प्रयत्न केला त्यावेळी मग आमच्या लक्षात आलं की ते बोगस शिक्षक भरती झालेली आहे। आणि मग हे कोण बोगस आहेत, हळूहळू त्या 9चे 12 झाले, 12चे 20 झाले आणि 20 शिक्षकांना या लोकांनी आपल्या शाळांमध्ये सामावून घेतलं। त्यांना कुठेही काम नाही, फुकटचे वेतन त्यांना जून 22 पासून मिळत होतं। आणि अशा या बोगस शिक्षकांच्या विरोधात आम्ही ज्यावेळी तक्रारी केल्या त्यावेळी डेप्युटी डायरेक्टरने सुनावण्या लावल्या। मग या सुनावण्यात ते हजर राहत नव्हते। मग सुनावणीच्या विरोधात त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली की सुनावणी घेण्याचा अधिकार डेप्युटी डायरेक्टरला नाही, पण कायद्यानुसार आणि शासनाच्या GR नुसार डेप्युटी डायरेक्टरने त्या सुनावण्या घेतलेल्या होत्या आणि त्याचा रिपोर्ट त्यांनी कोर्टाला दिला। आणि या सुनावण्या थांबाव्यात, या सुनावण्या होऊ नयेत आणि आपला बचाव व्हावा यासाठी शिक्षक आणि संस्थाचालकांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले। पण शेवटी त्याने याचिका दाखल जी केली त्या याचिकेमध्ये मला त्यांनी प्रतिवादी केलेलं होतं, तक्रारदार म्हणून। मग मला प्रतिवादी केल्यानंतर मला एक संधी मिळाली कोर्टामध्ये जाण्याची आणि मग हायकोर्टामध्ये मी सगळे पुरावे यांच्या बोगस कसे आहेत, याने जो बिंदू नामावली आहे, जो रोस्टर आहे तो खोटा कसा तयार केलेला आहे, या सगळ्याचे पुरावे मी कोर्टाला सादर केलेत। आणि कोर्टाने निर्णय दिला कोल्हापूरच्या सर्किट बेंचने हायकोर्टाच्या की याबाबत डेप्युटी डायरेक्टरने पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी, त्यांची सुनावणी घ्यावी, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं। त्याप्रमाणे 27 आणि 28 जानेवारीला 2026ला डेप्युटी डायरेक्टरने कोल्हापूरला सुनावणी घेतली। या सुनावणीमध्ये त्याने जी बाजू मांडली आणि आमची जी बाजू होती ही सगळी त्या ठिकाणी ज्या मॅडम आहे डेप्युटी डायरेक्टर याने ऐकून घेतल्या आणि त्यानुसार त्याने कालच्या 7/5/2026ला निर्णय दिलाय की या सगळ्या शिक्षकांच्या मान्यता त्यांनी रद्द केल्या। त्यांचा जो शालार्थ आयडीचा जो नंबर होते ते सगळे ब्लॉक केलेले आहेत आणि यांच्यावर सगळी वसुली लावलेली आहे आणि यांच्या सगळ्या संबंधित संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक, क्लार्क आणि या रॅकेटमध्ये जे कोण सामावलेले आहेत या सगळ्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचा आदेश कालच आम्हाला टपालाने मिळालेले आहे। 20 शिक्षक आहेत एका संस्थेमध्ये आणि जवळजवळ त्यांच्या या आदेशामध्ये 8 ते 10 कोटीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे।
दीपक केसरकर हे आमच्या मतदारसंघातील आमदार आहेत आणि त्यावेळी शिक्षण मंत्री होते. आम्ही 3 वेळा त्यांना भेटलो, मुंबईला जाऊन मंत्रालयात भेटलो, त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटलो. संपूर्ण प्रकरण आम्ही त्यांच्या समोर सादर केलं आणि त्याने यामध्ये लक्ष घालतो, चौकशी करून म्हणून सांगितलं. पण नंतर काही चौकशी केली काय मला माहित नाही. पण नंतर काही त्याने त्यांचं पदच गेलं आणि शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी यामध्ये काही लक्ष घातलेला मला दिसला नाही. रॅकेट आहे ह्या रॅकेटने एका संस्थेमध्ये 20 शिक्षक जर भरले असतील तर जिल्ह्यामध्ये अशा अनेक शैक्षणिक संस्था आहेत. मग हायर सेकंडरी आहे, माध्यमिक आहे, काही शिक्षकेतर कर्मचारी आहेत, असे शेकडो नोकर या बोगस नोकरांची भरती या जिल्ह्यामध्ये केलेली असावी अशा प्रकारचा माझी एक धारणा आहे. आणि महत्वाचा मुद्दा 10, 11, 12 मध्ये ज्यांच्या नेमणुका केलेल्या आहेत आणि 15, 16 मध्ये ज्यांना मान्यता मिळालेली आहेत अशा सगळे हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे बोगस आहेत अशा प्रकारची माझी धारणा आहे. यांना मान्यता देणारे शिक्षणाधिकारी हे कणकवलीचे गट शिक्षणाधिकारी होते. त्यांच्याकडे चार्ज होता जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांचा आणि त्याने रिटायर्ड झाल्यानंतर या सगळ्या सहाय्या केलेल्या आहेत. म्हणजे 2018 नंतर ते 15 की 16 ला रिटायर झाले आणि 2018 नंतर त्याने या प्रकरणावर सहाय्या केलेल्या आहेत, मान्यता दिलेल्या मध्ये आहेत. त्यामुळे डेप्युटी डायरेक्टर शालार्थ आडे देणारे तिथे चोथे साहेब होते. चोथे साहेबांनी त्यांना शालार्थ आयडी दिल्या कोर्टाच्या आदेशानुसार आणि सुरू झालेलं आहे. शालार्थ आयडी देताना त्यांनी प्रस्तावाची छाननी केली नाही, पडताळणी केली नाही असं माझं मत आहे. कोर्टाचा आदेश जरी असला तरी दिलेल्या प्रस्तावाची पडताळणी करणं आणि त्यातल्या त्रुटी काढणे हे डेप्युटी डायरेक्टरचं काम होतं आणि ते त्यांच्याकडून झालेलं नाही अशी माझी एक धारणा.